टिक टिक वन, टिक टिक टू. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय. यो यो आला तुमच्या. हे भारी आहे, गाण्यात पण शाळा सोडली नाही मास्तरीन भाई, आवडलं आपल्याला. ये आला काय, ये तारा हो, वो हो, तारा, काय करताय तुम्ही, हात सोडू हर नका. तारा, ये तारा वो तारा हर तारा, देखो जिसे भी लगे प्यारा. ये तारा वो तारा हर तारा, ये सब रात में जो है साथ में, तो जगमगाया आसमान सारा. ये तारा वो तारा हर तारा. र आलं र. टिक टिक वन, टिक टिक टू, हो हो ठीक आहे ठीक टिक टिक थ्री. आहे. रात्रीच खेळ चाले या गूढ चांदण्याचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. चला तुमच्यावर. आणि हा हे गाणं पाठ्यपुस्तकातलं नव्हतं. होय मास्तरीन भाई, चला का. चोरीचा मामला डडांग 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 डडांग, मामा ही थांबला डडांग डडांग डडांग. चोरीचा मामला मामा ही थांबला, प्रेमान दे हात हाती. तू ते पडलो मी कुठे बाथरूम मध्ये. नक्की? हा नक्की साहेब नक्की. ते काय आलं ना, माझा पाय असा घसरला आणि नळ लागला मला. यांची मुलगी कुठे आहे? कोण? माहित नाही? अक्षरा अक्षरा माहिती ना, यांची मुलगी अक्षरा, टीचर मॅडम. कुठं असणार साहेब? अहो तिचं लगीन ठरलंय, म्हणजे असेल मांडवत असेल लग्नाच्या. अक्षरा घरात नाहीये, तू तिला किडनॅप केलंयस. मी कशाला किडनॅप करू साहेब, तुम्ही सांगा बरं यांना. ते पण तिचं लग्न असताना असं का करीन काका मी? सूड उगवायला. काय पण काय बोलतो मी, कशाला उगवू सूट साहेब? उलट मी तुम्हाला लिहून दिलंय त्या अक्षराच्या वाटेला मी जाणार नाही, तिला त्रास देणार नाही, डोळं वर करून बघणार नाही. एवढं समज साहेब तुम्हाला लिहून दिल्यावर माझी हिंमत आहे का असं काही करायची? हा त्याच्यानंतर थोडे वाद झाले, नाही असं नाही, पण नंतर मी ते समज विसरलो. मग मी का उचलन तिला? हे शहाणपणा करू नकोस, कळलं काय? जे काय ते खरं खरं सांग. महिलेची केस आहे आणि कायदे महिलांच्या बाजूने आहेत. माहितीये साहेब, माहितीये. म्हणून मी त्यांच्यापासून आहे ना 4 हाताचं लांबच राहतो. आपण भलं, आपलं काम भलं. हा म्हणून म्या आतल्या वाटालाच जात नाही. म्या काहीच नाही केलंय, आई शपथ. दिवसभर कुठे होतास? म्या आहे ना आमच्या बिल्डर साहेबांबरोबर गेलेलो चंदगडला. आमची एक साईड आहे, तिकडे आमची महत्वाची मीटिंग होती. अहो साहेब, माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला ना, म्हणून मी एकदम अशी स्पेशल गाडी करून आलो. एक मिनिट, तुम्हाला खोटं वाटतंय ना? एक आता मी तुम्हाला कुठं गेलं, हा हे बघा बघा बघा, झूम करून बघा, स्पेशल गाडीची स्पेशल पावती. साहेब, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. साहेब हा खोटं बोलतोय. जाधव, याचा कोण बिल्डर आहे ना त्याला बोलावून घ्या आणि साईडचं काय बोलतो ना ते बघून घ्या. काका या तुम्ही, याला बघतो आम्ही. हा जर खोटं बोलत असेल ना तर याची 100 भरलीच म्हणून समजा. तुम्ही नका काळजी करू, जा तुम्ही. साहेब माणूस म्हणून तुम्ही किती चांगले आहात खरंच.
मग अशी निर्जीव वस्तूशी तुम्ही इतके चांगले कनेक्ट झालात. मला नसतं जमलं हे खरंच. थँक्यू सो मच. तुझ्या तर पाया पडायला पाहिजे. पडा की मग. काय हे बघा, मनात आलं की नाही दान नदीची करून मोकळं व्हायचं बघा. तो आणि मॅटर कुठे पेंडिंग ठेवता. अहो पण निर्जीव आहे ती, तिला नाही कळणार. आता दगड मी निर्जीव असतोय, मग लोक देव म्हणून पुजतात का नाही त्याला? हो देव म्हणजे काय? देव संकटात धावून येतो तो देव, बरोबर? हो आता ही सायकल निर्जीव असली तरी आपल्या संकटात धावून आली का नाही? हो मग देवच म्हणायचं हिला, अजून काय म्हणायचं तेव्हा? हो. काय असं का बघायला? मी काय चुकीचं बोललो वाटतं? मी काय अहो नाही, उलट मी हा विचार करत होते की एखादा न शिकलेला माणूस इतकं इंटेलिजंट कसं बोलू शकतो. इंटेलिजंट जाऊ दे, तुम्हाला माझं म्हणणं पटलं का नाही तेवढं सांगा. हो मग आता ही सायकल आपल्याला देवासारखी धावून आले तर हिच्या पाया पडायला पाहिजे का नाही आपण? तुम्हाला आतून वाटतंय ना व पाया पडावं असं? हो हो पडा की मग, पडून मोकळं व्हायचं. परत कवा वेळ भेटेल न भेटेल. वेळ भेटत नसतो, वेळ मिळत असतो. ती काय व्यक्ती आहे का भेटायला? बरोबर. पण ही आयडिया खरंच तुम्ही भारी दिली बरं. काय आपल्याला हिच्या तर पाया पडलंच पाहिजे. एवढं आपल्याला घेऊन आली रात्रभर, तुला त्रास दिला आम्ही एवढा, पण तू टेन्शन घेऊ नको. तुला मी घेऊन जातो आणि रिपेअर करतो. आता तू आपली झालीस, मी हिला घेऊन जाणार. टेन्शन घेऊ नको तू. हिच्या पाया तर पडलंच पाहिजे राव. थांबा. फक्त मिस अक्षरा म्हणून नाही, मिसेस अक्षरा म्हणून. आता जे काय झालं ना ते वाईट झालं, पण खरं सांगू काय, त्याच्यामुळे तुम्ही मला अजून डीप मध्ये कळल्या. तुम्ही पण कळालात मला. तुम्ही हळवे आहात, सेन्सिबल आहात, इंटेलिजंट आहात. अहो खरंच खरंच. पण फक्त तुम्ही शिकायला हवं होतं. त्यानं काय झालं असतं? खूप काही झालं असतं. म्हणजे प्रगती झाली असती. एक विचारू काय? विचारा ना. आणि हा सॉरी सॉरी सॉरी, मी मगाशी तुमच्या बोलण्यातल्या चुका काढल्या. मला तुम्हाला शहाणपणा नव्हता शिकवायचा, म्हणजे तुम्हाला करेक्ट करावंसं वाटलं मला. मी शिक्षिका आहे ना, त्यामुळे होतच ते. तुम्हाला राग आला असेल तर सॉरी. हा नाही नाही नाही, म्हणजे तुम्ही चुकीचा एखादा शब्द उच्चाराल कोणासमोर, मग ते तुम्हाला हसतील, तसं होऊ नये म्हणून मी करेक्ट करण्याचा प्रयत्न केला. पण खरंच तुम्ही वेडे आहात. म्हणजे भाषा ही कम्युनिकेशन साठी असते, पण तुम्हाला भाषेची गरजच नाहीये. तुम्ही निर्जीव वस्तूशी कनेक्ट होता, तिच्यावर प्रेम करता. तुमच्या इतका वेडा माणूस मी आजपर्यंत कधीच पाहिला नाही. खरंच तुम्ही ते सायकलशी जे बोलत होतात ना, ते खरंच खूप क्यूट वाटलं मला. किती छान ट्रीट करता तुम्ही. थँक्यू. कशाबद्दल? सगळ्यासाठी. ऐका की एक विचारतो की. हो हो विचारा. ते मगापासून राहत आहे. हे बघा, मी तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगितलं, त्याचं तुम्हाला वाईट वाटलं असेल, पण आहे ना. नाही नाही, तसं काही नाही. आणि तुम्ही पण त्याचं जास्त टेन्शन घेऊ नका. नाही, मी टेन्शन घेत नाही. मी काय लगेच जीव द्यायला जाणार नाही. तेवढं डोसकं ताळ्यावर आहे माझं. नाही नाही, तसं माझ्या डोक्यात पण आलं नव्हतं. हो, तुम्ही असं का म्हणालात? नाही तसं नाही. पण विषय कसा आहे माहिती आहे काय? विषय कसा आहे माहिती आहे काय? बेटर. हा बेटर. विषय असा आहे माझा की आता तुमचं लग्न ठरलंय म्हणल्यावर तुम्ही एकदम सगळं. अधिपती काय झालं? तुम्ही गप्प का झाला? नाही काय नाही. तुमची तब्येत ठीक नाहीये का? नाही नाही, असं काय नाही. मला असं वाटतं तुम्ही दवाखान्यात जाऊन या. MRI वगैरे करून घ्या. का? हो, तुमच्या डोक्याला मार लागलाय. नाही हो, काय झालं नाही. आता हे काय, मी मगातरनं बोलतोय ना तुमच्या संग. हो, पण इंटरनल काही इंजुरी वगैरे झाली का आपल्याला बघायला पाहिजे ना. तुम्ही दवाखान्यात जाऊन या. माझं सोडा हो मास्तरीन बाई. हो, असं कसं? तुम्ही एवढं केलंय माझ्यासाठी. वाटलं म्हणून केलं. हो, पण तरी दवाखान्यात जा तुम्ही, ठीक आहे? आणि काय रिपोर्ट्स येतात ते मला कळवा. मॅडम, लोकेशन जवळ आलंय. 5-10 मिनिटात पोहोचू आपण.
म्हणजे आता आपला एकत्र प्रवास संपला आता. अधिपती तुम्ही घरी या माझ्या. नाही नाही नको आता नको. तुम्ही आईला फोन केला का तुमच्या? अहो आपले फोन कुठे चालू आहेत? फोन तर करायचं. दादा तुमचा फोन देता काय जरा, मला एक फोन करायचा आहे. हा ठीक आहे. आई साहेबांचा फोन का लागत नाही मला कळत नाही. मॅडम आता इथनं जायचं कसं? हा दादा, आता येईल तो राईट घ्या आणि मग कॉर्नर वरून लेफ्ट. दादा थँक्यू हा, तुमचे खूप उपकार झाले माझ्यावर. तुमच्यामुळे मी वेळेत घरी पोचते. आज लग्न आहे माझं. माझे आई बाबा घरचे सगळेच वाट बघत असतील. थँक्यू. आणि लग्नाला थांबा बर का, जेवूनच जा. अगदी देवासारखे धावून आलात तुम्ही माझ्या मदतीला. हा अय तुला अक्कल बिक्कल हाय का नाही? तुला माहिती होतं ना व अधिपतीचं लगीन आहे म्हणून, तर तू अधिपतीलाच गायब केलंस वे. अरे अधिपतीचं लगीन आहे म्हणून तर केलं ना व हे समजा. तुला कळतं का नाही अधिपती कुठं आहे? ओ मॅडम उगा माझ्यावर वरडू नका. वरडू नका तर काय करू? आरती करू? अरे तुला समजा माहिती होतं माझ्या लेकीचं लगीन आहे अधिपतीशी. हे मला नका तुमच्या बाच्याला सांगा. म्हणजे अहो म्हणजे काय म्हणजे? ती अक्षरा दिसली की आला तिच्या माग माग लगेच. ए तुझी काय लायकी र? मस्ती आली का काय तुला? माझी मेहरबानी म्हणून पोलिसांच्या तावडीतनं सुटलायस तू, माहित आहे ना व? हमारी बिल्ली हमी कुछ म्याव काय? तू भेट र, तुला बराबर बघते म्या. ओ मॅडम माझी काही चूक नाहीये. उगत माझ्यावर काऊ नका तुम्ही. तुमच्या भाच्याला गायब नाही केलं. तुमचा भाचच तिकडं आला मध्ये मध्ये नाक खुपसायला. म्हणजे मॅडम मी माझं काम परफेक्ट केलं होतं. तुमचा भाचाच मध्ये उपटला आणि हा फक्त मध्ये येत नाही. आला की फार होलसेल मध्ये हाणतो. बरं झालं मी पळालो, नाही तर श्राद्ध असतं माझं. अय जास्त ट्यू करायची नाही स. अधिपती कुठं आहे? आहे तिथंच. आत्ताच्या आत्ता मला लोकेशन पाठव. हा पाठवतो. आणि हे बघ तू जरा गायब हो. तुला जर पोलिसांनी उचलला तर मी सरळ हात वर करीन ना, सांगून ठेवायला. कळलं काय? हॅलो हा हॅलो अजय. अधिपती. हा हा मीच बोलालोय. अगं आई साहेब कुणीकडे आहेत का? पण तू कुठं आहेस? मी आहे जरा बाहेर आलोय, तुला सांगतो. पण आई साहेब कुणीकडे आहेत? त्यांचा फोन लागणं झालाय. अरे ती नाही, ओंकार, रव्या पव्या आणि मितालीला बी सोबत घेऊन गेले तुलाच बघाया. मला बघायला गेलं? होय तर. कुणीकडं नक्की कुणीकडे गेले असतील काय अंदाज तुला? ते मला काय माहित नाही. पण बाळा तू कसा आहेस? आणि असा कसा कुठं अचानक गेलेस? अगं मी ठीक आहे. मी जरा काम आलं म्हणताना बाहेर आलतो. मी यायलाच लागलोय घरला. पण आई साहेब नक्की काय कुणीकडे गेलेत काय कळ ना ग. अरे मला माहित नाही. थांब थांब, दुर्गीला माहित असेल, तिलाच विचारते आणि मग तुला फोन करते. नाही 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 मला फोन करू नकोस. माझा फोन बंद आहे. मीच तुला अर्ध्या तासात फोन करतो. हा हा ठीक आहे. अधिपती यायची घाई करू नगस. हा नाही म्हणलं घरी यायची घाई करू नगस, बाहेरच थांब. म्हणजे? अरे मुहूर्त टळू दे. आणायचा मुहूर्त टळतोय ना, मग लगीन बी टळल की. बाहेरच ये काढ थोडा ये. आई साहेबांनी शब्द दिलाय मी. हा आई साहेबांचा पत्ता नाही घरात. भुवी घरात नसताना तुझ्या डोक्यावर अक्षदा कोण टाकणार? ऐक माझं, देवाच्या पण मनात नाही बघ असं समज आणि बाहेरच थांब थोडा वेळ. काय देवाच्या मनात नाही? इथे तर व्हायलंय सगळं. काय ते? ऐक माझं, तू बाहेरच थांब. भुई येईपर्यंत मुहूर्त टळला ना तर तुझ्या भविष्यातली बॅग पण जाईल बघ. हा थांब थोडा वेळ बाहेर. बर पण यो नंबर कोणाचा आहे? यो मास्तरीनबाईंच्या बाबांचा नंबर आहे. काय तू मास्तरीनबाईंच्या घरी आहेस? हा बरं मी करते तुला फोन. नको अगं तू, मी तेच म्हणलं तर तू फोन करू नको, मीच तुला करतो. हा
कर फोन, मी ठेवते फोन. हा हा कुठे इथं कुठं फोन आहे? देतो ना. हाच ना तुमचा फोन? हा माझाच आहे. फोन तुमचा आणि स्क्रीन सेव्हर अक्षराचा. हा काय कसं काय तुमच्या फोन मध्ये स्क्रीन सेव्हर अक्षराचा? काय संबंध काय? नाही संबंध काही नाही. नाही काय आहे ना, माझ्या फोन मध्ये स्क्रीन सेव्हर म्हणून अक्षराचाच फोटो आहे. हा हा त्याचं कारण माहितीये काय? कारण ती माझी होणारी बायको आहे म्हणून. तुमचा काय? अहो माझं काय नाही, ती मिताली आहे का नाही, मास्तरबाईंची विद्यार्थिनी आहे. म्हणजे तिनंच ठेवलाय. माझा फोन घेतला होता तिनं ठेवला आणि परत मला पण लवकर कळलं नाही. आणि तुमच्यासारखं काय मी एवढा शिकलेलं नाही, त्यामुळे मला ते पटकन कसं काढायचं काही कळलंच नाही पटकन. त्यामुळं पण मी काढतो, लगेच काढतो. पण आता तुम्ही म्हणालात की तुम्हाला काढता नाही येत म्हणून. हा नाही तेच ते सेटिंग मध्ये थोडस हे होत, पण मी ते शिकलो नंतर पोरांकडनं. मग आधी का नाही बदललं? अहो नाही खरंच ते घाई गडबडीत राहून गेलं कमलराव. चुकलं आमचं. तुम्ही एवढा काय राग मानून घेऊ नका. पायताना हाना आम्हाला, पण तुम्ही उगाच डोक्यात काहीतरी उगाच भलतं असेल तर मास्तरीनबाईंविषयी काय उगाच विचार करू नका. हे आमचे डिम डोसक्याची कारनामे आहेत सगळी. मग पाहिजे तर मला शिक्षा करा. नाही काय ना की अक्षरा माझी होणारी बायको आहे. होय आणि आम्ही गेली 2 वर्ष झाले एकमेकांना ओळखतो. तुम्ही तिला डिफेंड नका करू आणि माझा अक्षरावर पूर्ण विश्वास आहे. पण इथे मला राग अक्षराचा नाही तर तुमचा आलाय. अहो गाढव आहे मी. चुकलं माझं. म्हणलं ना मी ती मिताली की नाही. अरे गप्पा बस रे. काय मूर्ख समजलाय का मला? प्रोफेसर प्रोफेसर व्हायला अक्कल लागते. काय कळत नाही असं वाटलं का? कोण ती मितालिका? काय ती का म्हणून तुझ्या फोन मध्ये अक्षराचा फोटो सेव्ह करेल? काय लॉजिक आहे का यात? नाही सगळ्या विद्यार्थ्यांच्या लाडक्या आहेत मास्तरीनबाई, त्यामुळे ते काळजी करा. मी काढतो आता लगेच. मी नुसता काढू नको, डिलीट कर. आणि फक्त फोटोच नाही तर अक्षराला पण तुझ्या आयुष्यातून डिलीट कर. तिला भेटायचं नाही, तिच्याशी बोलायचं नाही, तिच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेवायचा नाही. कळलं? तू तिला आवडत नाहीस, मलाही आवडत नाहीस, कुणालाच आवडत नाहीस. तुला बोलायची रीत नाही, वागण्याची पद्धत नाही. तू लहरी आहेस आणि मेन म्हणजे तुला पैशांचा माज आहे. आणि हे माझं नाही तर अक्षराचं मत आहे तुझ्याबद्दल. बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. किती शेमलेस आहेस तू. लेस अडाणी. आता नीट ऐक. स्टे अवे फ्रॉम अक्षरा. काय म्हणजे काय करायचं तू? काय म्हणजे काय करायचं तू? काय अरे विसरलोस, तुला इंग्लिश कळत नाही ना? मराठीत सांगतो. अक्षरापासून लांब राहायचं. अक्षरा कोणाची तरी होणारी बायको आहे, कोणाची तरी होणारी सून आहे. आत्ताच्या आत्ता निघ इकडनं, नाहीतर मला पोलिसात जाऊन कंप्लेंट करावी लागेल. अहो कंप्लेंट करण्यासारखं एवढं काय केलं मी? तुलाच माहिती तू काय केलंयस ते. नाही मी तसं काहीच केलेलं नाही. तुम्हाला वाटतंय तसं, पण बघा मी पाहिजे तर मी आत्ता इथनं निघून जा. मग काय मुहूर्त बघतोस जाण्याचा? मुहूर्त माझ्या लग्नाचा आहे. आत्ताच्या आत्ता निघ इकडनं आणि पुन्हा तोंड नको दाखव. कळलं? ठीक, तुम्ही चिडू नका. मी जातो. आणि अहो तोंड तर दिसणार शेवटी. आता आमच्या शाळेत नोकरी करतात त्या. नाही करणार ती. तुझ्याच काय तर कोणाच्या शाळेत नोकरी नाही करणार ती. मला नाही चालणार ते. आणि तू आत्ताच्या आता पटकन निघ, नाही तर मला खरंच पोलिसांना बोलावं लागेल. जीजू, तुम्ही इकडे आहात? गुरुजींनी बोलवलंय. म्या स्वतःच्या डोक्यानं आणि स्वतःच्या हाताने डिझाईन केलं होतं यो. फॅशन वाली कला आणि नवरा पळून गेलेली चंचला. ए चच्चे, अगं गप्पा बस की जरा. गप्प बस. मग काय करू मी? त्या अधिपती फोन उचलत नाहीत. गेले वाटते त्या मास्तरनीला घेऊन पळून. मम्मी, तू दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वतः पडलीस बघ. तू त्या मास्तरनीचं लगीन मोडायला निघालेलीस ना? इथे तुझ्या स्वतःच्या पोरीचं लगीन मोडायची हे आले. अगं चंचे गप्पा बस की. दुर्गे
हे पोरी तू कशा पायी रडतीयस? काय नाही, कुठे काय नाही. अगं काय नाही. भुवी कुठं गेली? ती आधिपतीसने आणाय गेल्या ना व. अगं पण कुठं गेली या? ते मला काय माहित नाही, पण तिचा फोन आला का लगेच सांगते मी तुला. होय होय, लगेच सांग हा. ओंकार. सरकार. हॅलो. हॅलो, हा ताई, बोल की ताई. आधिपती आले का घरी? नाही ना व अजून. तुला काही कुठं पत्ता लागला? नाही. ताई कुठे गेले असतील का आधिपती? आता मी पाहुण्यासनी काय सांगू हेच कळेना झालंय. हे बघ, कुणाला काय बी सांगायची गरज नाही. आणि एक लक्षात ठेव, अधिपती जिथं असतील तिथनं त्यासनी आम्ही घेऊन येऊ. आणि एक, ते घरला आले तर पहिला फोन आमासने कर. वय ताई वय. आई तुम्ही असं का बोलताय? आमचं काही चुकलं का? चुकलं का? ऐकलं का ग? चुकलं का म्हण? जयदेवराव, एक तर तुम्ही मला याही म्हणू नका, कारण आपण याही नाहीत आणि होणार बी नाही. अहो पण झालंय काय? झालं काय? तुम्हाला माहिती नाही का काय झालंय? मी लग्न मोडलं हे जाहीर करतोय, म्हणजे तुमच्यावर उपकार करतोय, तुमची आबरू राखतोय. तर समजा बोललो तर काय होईल तुमचं? तुम्हाला तोंड दाखवाय जागा राहील का? अहो कशाला तोंड उघडा लावताय माझं? झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणा आणि गप राहा. कशाला उगीच हात टाकून अवलक्षण करतायसा? काय झालंय? मी हात जोडते तुमच्या पुढे. आमचं काही चुकलं असेल तर सांगा, आम्ही चूक सुधारू. पण भर मांडवामध्ये असं लग्न बोलणं बरोबर नाहीये ना हो. नाही म्हणजे आता हे सगळं असं एवढं झालंय आणि तुम्ही जे काय म्हणाल ना ते आम्ही सगळं करू. पण लग्न होऊ द्या हो. हे आपण शांतपणे बोलूयात. काय झालंय ते आपण सगळं शांतपणे निस्तरूयात ना. आणि नाही म्हणजे मला मान्य आहे आमच्याकडनं चूक झालीये. पुन्हा असं घडणार नाही. थोडं समजून घ्या ना आम्हाला. अहो मी वचन देते तुम्हाला, अशी चूक पुन्हा होणार नाही. आमची अक्षरा पुन्हा असं कधी वागणार नाही हो. हे बघा, आमच्या अक्षराचं काही चुकलेलं नाहीये. वा 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 वा, म्हणजे एवढं समजा झालं तरी मी पुन्हा ह्यांचं हेच. तुमच्या पुरीची चूक नाही असं तुमचं म्हणणं असेल ना, तर मांडू की लोकांसमोर समज. त्यासनी ठरवू दे काय चूक आहे का नाही ते. अहो कुठल्या पोराचा बाप असल्या पोरीला सून म्हणून घरी नेईल ते बी विचारू की त्यासनी. बाबा बाबा प्लीज बस. असं नाही, आता होऊनच जाऊ दे समज. आमच्यासाठी हे लग्न मोडलेलंच आहे, पण आता लोकांनी बी कळू दे की काय सत्य आहे ते. आम्ही आपल्या मुलगीची जात आहे, उगा बदनामी न ग असं म्हणून मूग गिळून बसलो होतो. पण एवढं होऊन बी यासनी शानपणा आलेलं दिसत नाही. हवा आता जगाला बी कळू द्या की नेमकं काय झालंय ते. सुधारू. पण असं नका बोलू. सांगा ना. ती कुठे गेली, का गेली? तुम्हाला सगळं सांगितलंय ना, तुम्हाला माहिती आहे की नाही? आणि आपण ना हे सगळं तिला नंतर नीट समजावून सांगूयात ना. मला माहिती तिची चूक झाली आहे, पण ना आता तिला अद्दल घडली हो. ती पुन्हा असं नाही करणार. ऐका ना माझं, ती चुकली आहे पण ती दोषी नाहीये. ती निर्दोष आहे. तुम्ही समजून घ्या ना, सांगा ना. आमची मुलगी निर्मळ आहे हो. सांगा ना त्यांना. डोंबलाची निर्मळ ही मुलगी निर्मळ.
अहो लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री गायब होते आणि दुसऱ्या दिवशी सूर्य उगवल्यावर परत येते ती निर्मळ. अहो पण त्याला एक कारण होतं. बोलणं झालंय ना आपलं. पण मूर्ख आम्हीच ठरलो ना. तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवत राहिलो. सोयरीक जुळल्यापासून तिच्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. का? कारण आमच्या पोराचं तुमच्या पोरीवर प्रेम आहे, त्याला तिच्याशीच लग्न करायचं आहे म्हणल्यावर आम्ही बी हो म्हणलं. पण आमचंच चुकलं. समज सहन केलं. कारण का? तर आम्हाला आमच्या पोराचं सुख महत्वाचं आहे. ही कमलला भेटल्यापासून तू टेन्शन मध्ये आहे का? तिची नाटकं संपतच नाहीत. आज हे तर उद्या ते. आज ह्याच्या बरोबर भांडण केली, उद्या त्याच्या बरोबर राडं केलं. मंडळी मला सांगा, आपण सून घरी का येतो? आपल्या पोराचा संसार व्हावा, नातवंड व्हावीत, घराचं गोकुळ व्हावं. आपल्याला या घरेलू चांगली पोरगी सून म्हणून पाहिजे असते. पण ही सतत तलवारी काढून कधी शाळेच्या ट्रस्टीशी भांडत असते, कधी गाव गुंडाशी भांडत असते, कधी पोलिसात जाते, कधी घरात राडा करते. आणि याच्यावरती कहर म्हणजे लग्नाच्या आदल्या रात्री गायब होते. मला सांगा मंडळी, अशी पोरगी तुम्ही घरी सून म्हणून न्याल का? जयदेवराव, तुम्ही हिला फक्त शिक्षण दिलं, पण हिच्यावरती संस्कार नाही केले. टेम्पो तुझ्या डोक्यात आहे ना कांदे बटाटे. तुझ्या डोक्यात आहे ना कांदे बटाटे भरलेत, कांदे बटाटे. तुझा मेंदू काढून आहे ना असा गोडाऊन मध्ये ठेवला पाहिजे. अरे बाबा, साऊताची कातडी कशी वाचल याचा विचार करा जरा. शेठ पोलीस आले तर काय करायचं? मग काय त्यांना सांगायचं मी तिकडे नव्हतोच. काय पण त्या अधिपतीने तर मला बघितलंय, त्या अक्षराने पण बघितलंय. तो का आता मला जित्ता सोडणार नाही. आणि ती अक्षरा एक नंबरची चॅप्टर बाई आहे, ती पण संद सांगणार माझं. पण शेठ, अधिपतीच्या आईनेच तुम्हाला सांगितलं होतं ना हे सगळं करायला. टेम्पो टेम्पो टेम्पो. नाही 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 नाही, तुझा मेंदू गोडाऊन मध्ये नाही ठेवला पाहिजे. तुझा मेंदू आहे ना गोडाऊन मधनं काढून ना म्युझियम मध्ये ना जतन करून ठेवला पाहिजे. हे तर विसरलोच होतं ना मी. असं काहीतरी कर. ते लोक लाजेनं स्वतःच खोली खाली करतील. पोरकी पडेल. अहो पण तिचं तर लगीन ठरलंय ना. अरे मग बदनामी होईल की त्यांची. पण काही झालं तर? मी हाय नव तुझ्या पाठीशी. आणि हे बघ, मी ताईच्या बी कानावर घालून ठेवते. आणि ताईचे का नाही पोलिसांची लई मोठी लागेबंदी. तू पटकन बाहेर येशील. शेठ शेठ शेठ, काय रे चिकन्या? अक्षराचं लग्न मोडायला लागलंय. काय लय राडा चालू आहे तिकडं. आम्ही त्या मास्तरनीला अधिपतींच्या मनातून काढू शकलो नाही. हरवलं आम्हासनी मास्तरनी. नाक कापलं आमचं. मास्तरने तू हे चांगलं नाही केलंस. आमच्या मुलाला नाही, आमच्या आत्मसन्मानाला नेलंयस तू. आम्हाला हरवलंस. आणि असं हरवलंस की आम्ही काय बी करू शकलो नाही. हे वैर आम्ही संपवलं होतं, पण तू सुरू केलं आहेस आणि तू चालू ठेवलं आहेस. आता तू चालू ठेवलेलं वैर आम्ही संपवणार नाही. तू जे केलं ते काय आहे त्याची तुला कल्पना नाही.
तू आईची माया चेचलीस, आमचा मान आमचा गर्व चेचलास. त्याची किंमत तुला मोजावीच लागल मास्तरीन बाई. आता तुला चांगलाच धडा शिकवावा लागणार. तू आम्हाला दुसरा पर्यायच ठेवला नाहीस. माझी मुलगी माझा मान आहे हो. तिला असं आवेरू नका. आमच्यावर दया करा. हे बघा, तुम्ही म्हणाल ना ते सगळं करू आम्ही. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा. पण आता या मुहूर्तावर नवरा नवरीच्या डोक्यावर अक्षरा पडू द्यावं प्लीज. बाबा तुम्ही काय करताय हे? आणि- अजिबात नाही. गप्पा म्हणजे गप्पा. अगं पण आई बाबा ते काय करताय? अगं शांत राहा तू. ओ काका बघा, हे लग्न मोडू नका. कारण जे काय झालं ना त्यात मास्तरीन बाईंची काही सुद्धा चूक नाही आहे. अहो खरंच काही चूक नाही आहे त्यांची. त्या शुद्ध आहेत, पवित्र आहेत. त्या गाभारातल्या ज्योतीसारख्या आहेत. तुम्हाला खरं सांगतो मी, त्यांची काहीच चूक नाही आहे. त्यांना तुमच्या पोरासंगच लगीन करायचं आहे. त्या कमिटेड आहेत त्याच्या संग. तुमचं भाग्य आहे काका, तुम्हाला अशी सून मिळायला लागल्या. तुमच्या घरी लक्ष्मी यायला लागले, तिच्याकडे तुम्ही पाठ फिरू नका. ऐका माझं, त्यांचे बाबा एवढं गायवाया करायला लागलेत. आणि अधिपती बेशुद्धच पडले होते. त्यांना मेडिकल ट्रीटमेंटची गरज होती, पण आम्हाला त्या खोलीमध्ये कोंडलं होतं. मला काय करू काहीच कळत नव्हतं. मग मी अधिपतीच्या फोनवरून बाबांना फोन केला. एक रिंग वाजली, पण मग फोनही कट झाला, कारण अधिपतींच्या फोनची बॅटरी संपली होती. अधिपती का कॉल करतोय तुम्हाला? होती नव्हती ती आशा सुद्धा संपली. मला कळतच नव्हतं मी काय करू. अधिपती शुद्धीवर आले. मग आम्ही त्या खोलीचा दरवाजा तोडला आणि बाहेर पडलो. तर बाहेर जंगल होतं, अंधार होता, काहीच दिसत नव्हतं. तिथे वाहतूक व्यवस्था बिलकुल नव्हती आणि हायवे पण खूप लांब होता. मग आम्ही चालत निघालो आणि आम्हाला एक सायकल मिळाली. त्या सायकलवरून आम्ही खूप वेळ प्रवास केला. मग एक गाडी मिळाली आणि आम्ही इथपर्यंत आलो. अधिपती स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवायला आले. ते जर तिथे आले नसते तर बजरंगनी माझं काय केलं असतं मला माहित नाही. वा 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 वा, काय स्टोरी सांगितली. तुला काय वाटलं? तू जे सांगशील ते आम्ही खरं मानू?